मला त्या सेक्युलर भडव्यांना एक सांगायचंय, ह्या कपाळावरचा कुंकू सुरक्षित राहावं म्हणून तुमच्या बापानं बलिदान दिलाय, धर्मवीर संभाजी महाराजांनी बलिदान दिलाय. मला सांगा, फक्त मराठी जातीसाठी दिलाय का, हिंदूंसाठी बलिदान दिलाय? मग हे आपल्या बापाला बाप न मानता त्या येशूला बाप मानणारे हे कसले हिंदू? हे कसले हिंदू? कोणीतरी पादरी घेऊन येतो, तो म्हणतो की तुमच्या देवांना तर किती हजार तरी बायका आहेत, त्या कृष्णाला एवढ्या बायका आहेत, तुम्ही तुमचे देव पाण्यात टाका. तुम्हाला लग्नाला पोरगी नाही भेटत आहे, आम्ही पोरगी देऊ, तुम्ही पूर्ण घरबार कन्वर्ट व्हा, आम्ही बिर्याणी खायला देऊ, तुम्ही घरबार कन्वर्ट व्हा, आम्ही तुम्हाला 2 किलो तांदूळ देऊ, तुम्ही कन्वर्ट व्हा, आम्ही तुम्हाला 2 लाख रुपये देऊ, तुम्ही कन्वर्ट व्हा. आणि मुळात माझे गरीब हिंदू हे गरिबीला कंटाळून आपला धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारत आहेत. तर मला त्यांना 2 लाईनमध्ये, स्वतःला हा येशू देव म्हणणारा हा, त्याला 4च खिळे लागले होते, त्यानं मान टाकून दिली, रक्तबंबाळ होऊन मेलाय तो. पण तुमच्या बापाला 42 दिवस यातना दिल्या तरी तुमच्या बापाची मान ताठ होती. आपल्या शंभू महाराजांची मान मरेपर्यंत ताठ होती. तो औरंग्या म्हणतो, हमारे बंजर जमीन में ऐसे फूल क्यों नहीं खिलते, उसे माँ को माँ मानना पड़ता है और बेटी को बेटी का दर्जा देना पड़ता है, तब जाके धर्मवीर संभाजी, छत्रपति शिवाजी, महाराणा प्रताप, बंदा सिंह बहादुर, गुरु नानक जी, गुरु गोविंद सिंह जी इस हमारे कोख में पैदा होंगे, क्योंकि हम हमारे भाई को भाई, हमारे भाई को हम शोहर नहीं मानते. इसीलिए चुपी ही नहीं बोलते हैं कि ये धरती हमारे वीरों की है, चोरों की, लुटेरों की और गद्दारों की नहीं है. बुलावे नहीं भेजे जाते हैं धर्म रक्षा स्वाभिमान में, बुलावे नहीं भेजे जाते धर्म रक्षा स्वाभिमान में. और सुन लो मेरे हिंदुओं, वीर खुद चलकर आते हैं युद्ध धर्म के मैदान में, युद्ध धर्म के मैदान में. पण खरं हिंदूचा कार्यक्रम असले, एखादा सण असला, पाया पडतो, या बरं का, या बरं का. एखादं हिंदू संमेलन आलं की या बरं का, आपल्याला मानपान द्यायची गरज असते. आज ज्या ओझरमध्ये आपल्या बहिणीसोबत झाले, तसंच जर त्यांच्या पोरीसोबत झालं असतं दादा, आज अख्खं नाशिक पेटून जर उठला असता, अख्खा महाराष्ट्र पेटून उठला असता. मग इथं आपल्या हिंदू समाजाला एकजूट व्हायची गरज आहे दादा. आज आपल्या लोक म्हणतात त्यांच्या पोरीसोबत झाले, पण हे आपल्यासोबत, हे माझ्यासोबत पण होऊ शकतो. आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक बहिणीचं, प्रत्येक आईचं काम आहे. ती शेजाऱ्याची नाही, ती माझी धर्म बहीण आहे, तो माझा धर्मबंधू आहे, तो माझा धर्माचा कुटुंब आहे. म्हणून तुम्ही एक दुसऱ्याला समर्थन करा, हिंदू म्हणून जगा. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बहिणीला हे लांडगे नोचून खाणारे आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतंय ओझरमध्ये बाजूलाच झालंय, काय झालं, पण असं करू नका मौल्यांनो. किती बी तुमच्यामध्ये अनबन असू द्या, शेजारचे तुम्ही हिंदू आहात, जागेवर भांडणं असू द्या, बंदीचं भांडण असू द्या, पण जेव्हा तुमच्या आई बहिणीचं कोणी छळ करत असेल, कोणी जिहादी, तर सकल हिंदू समाज एकत्र यायची गरज आहे. हे पण गोष्ट लक्षात असू द्या. आज हे काम तुमचं आहे, हे काम ओझरकरांचं आहे, हे काम सकल हिंदू समाजाचं आहे. आता महाराष्ट्रामध्ये मैंने अभी भी क्या बोला था, ये धरती हमारे वीरों की है. ये नाशिक नगरी प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आमची. आणि इथं आम्हाला कोणत्या गल्लीतून मिरवणूक काढायची आणि कोणत्या गल्लीतून डीजे काढायचा, हे आम्हाला कोणाच्या बापाची परमिशन नाही. इथं अवैध थडगे तुम्ही बांधणार, अवैध मस्जिदी तुम्ही बांधणार, आणि तुम्ही हिंदूंना रोक लावणार का? नाही. सकल हिंदू समाज जिथं पण आपल्या मिरवणुकीमध्ये कोणी अडथळा टाकत असेल
तर पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती करा, साहेब म्हणावं आम्ही पाकिस्तानमध्ये राहत नाही, आम्ही हिंदुस्थान. जे तुम्हाला म्हणलं गेलेलं आहे की हा टिपू सुलतान हा हिंदूचा रक्षक होता, याने भारत देशाला अंग्रेजों के खिलाफ लड़ाई में इसका बहुत बड़ा योगदान हुआ है, उसके पीछे का एक मिनट का सत्य आपको बताती हूँ. टिपू सुल्तानच्या तलवारीच्या मुठेवर दादा काफिरों को मारने के लिए बनाया गया हुआ हथियार हे टिपू सुलतानच्या तलवारीवर होतं. काफिर कोण रे? काफिर म्हणजे हिंदू. हिंदूला माहिती नाही की मुसलमान काफिर कोणाला म्हणतो, पण स्पष्ट भाषेत टिपू सुलतानच्या तलवारीच्या मुठेवर जे होतं ते असं होतं की हिंदुओं को मारने के लिए बनाया गया वाला हथियार. मग मला सांगा हा हिंदूंचा धर्मरक्षक कसा झाला? आता मी सांग, टिप्प्याने कित्येक स्त्रियांचे स्तन कापले, कित्येक स्त्रियांना बाटवलं आणि कित्येक हिंदूंचं धर्मांतरण केलं ह्याच टिपू सुलताननं. पण जेव्हा त्याची ताकद कमी झाली तेव्हा ह्यानं काय केलं? सेक्युलरपणा दाखवला. हिंदूंना काय म्हणलं? जेव्हा त्याला माहिती होतं अब अंग्रेजों के खिलाफ हमारी ताकत कम पड़ रही है, फिर क्या करो? हिंदुओं को मूर्ख बनाओ, हिंदू के मंदिर बांधो, हिंदू को भंडारा दे दो, अब हो जाएगा सब. असं त्या टिप्प्यानं मूर्ख बनवलं आणि तुम्हाला सांगण्यात आलं की हा अंग्रेजाच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य देणारा हा टिप्प्या होता. असं काही नव्हतं. टिपू सुलतान, औरंगजेब, अकबर, हुमायूं, बाबर, शहाजहा हे सगळे हे आक्रांता, हे मजहबी किडे हे भारत देशातले नव्हतेच, हे लढायला आले होते आणि भारताच्या हिंदूंना हे फक्त त्यांचं धर्मांतरण करायला आले होते. आणि त्यांचेच काही पिलावळ आता फडफड करत आहेत. पण आता हिंदू जागा झालेला आहे तर हिंदू हा लव जिहादाला बळी पडणार नाही. आज फक्त 16 वर्षाच्या मुलीनं धाडस दाखवलं, मैत्री बंद केली, मैत्री केली नाही आपल्या ओझरच्या बहिणीनं, त्या वाघिणीनं, तर तिच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली घरात बोलून. पण तरी तिच्या कुटुंबानं ठामपणे धर्माला एकनिष्ठ राहून त्यांनी त्याच्यावर कंप्लेंट केली ना, की आमचं नाव खराब होतंय म्हणून घाबरून घरात बसले नाही. अशा त्या परिवाराला मानाचा मुजरा आणि असे हिंदुत्व आणि धर्म जपणाऱ्या मुली ह्या आपल्या धर्म, अशा कुटुंबाला फक्त ओझरच्याच हिंदूंचा नाही तर सकल हिंदू समाजाचा खंबीरपणे पाठिंबा आहे. आणि हो, एक ओझरकरांना हात जोडून नम्र विनंती आहे की उद्या निवेदन द्या की हे भोंगे बंद करा. आणि भोंगे बंद कराच, पण ज्या लांड्यानं आमच्या बहिणीचा विनयभंग केलाय, आता परवा हिमांशु व बच्चे को मारहाण किए थे मुंबईमध्ये, आपल्या पोरांना मिरवणुकीमध्ये लांड्यांनी मारहाण केली तर ते बुलडोझरनं त्याचं घर तोडण्यात आलं. तर मग ज्या घरामध्ये प्रेमानं बोलून आमच्या बहिणीला जी छेडछाड करत आहेत, त्यांचं रक्त काढत आहेत, त्यांना मारत आहेत, मग त्यांचं घर अजूनपर्यंत आहे, मग तुम्हाला लाज कशी वाटत नाही रे हिंदू म्हणून? तुमचं काम आहे उद्या निवेदन द्या आणि बुलडोझरनं त्याचं घर पाडा. हे काही भडकाऊ भाषण नाहीये. एका लांड्याचं तिथं बहिणीचे छेड काढल्यावर त्याचं घर पाडलं तर दुसऱ्या लांड्याची हिंमत होणार नाही तुमच्या बहिणीवर वाकडी नजर टाकायची. विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे, तुमच्या बहिणीची छेड काढलेली आहे, बुलडोझरनं त्याचं घर पाडा. कवाच तुम्ही स्वतःला कट्टर हिंदू म्हणून ओझर मध्ये मिरवा, नाही तर मिशा काढून फिरा. इथं स्वामी समर्थांचं मंदिर आहे महाराज, तिथं 6:30 वाजता दररोज आरती होती. आता नमाजचा टाइम वेगळा असतो, तरी मुद्दाम 6:30 वाजता हे लोक भोंगे लावतात. पोलीस प्रशासनाला आज हात जोडून विनंती करते, मायबाप सरकारनं निर्णय घेतलाय, येणाऱ्या 2 दिवसात भोंगे बंद करा, नाहीतर मी स्वतः तिथं आंदोलन करेल आणि स्वतः मी तिथं पेटवून घेईल. जर येणाऱ्या तुम्ही सगळ्यांनी 30 कुटुंब 40 कुटुंब एक निवेदन द्या. येणाऱ्या आता या 3 दिवसात जर भोंगे बंद झाले नाही म्हणून जर मला फोन आला
तर रस्त्यावर तांडव कसा असतो ना हर्षू ठाकूरचा, हे नांदेडच्या एसपी ला जाऊन विचारा. मी नसते घाबरत, मी नसते मरत. जर इथं जर 2-3 दिवसात भोंगे बंद झाले नाही, मी स्वतःला पेटवून गेली तर. पण भोंगे बंद व्हायला पाहिजे, आणि भोंगे बंद झाल्याचा बी तुमचा फोन यायला पाहिजे, आणि भोंगे नाही बंद झाले म्हणून पण फोन यायला पाहिजे. ह्यांच्याकडून आज तुम्ही म्हणताय लव जादामध्ये बळी पडताय, घरात संस्कार टाकायचे नाही पोरींना, पोरगी गेल्यावर बोंबलत बसायचं. पहिलं हिंदुत्ववादी संघटनांना बोंबलायचं, शिव्या द्यायच्या, त्यांना जातीवाद म्हणायचं, बजरंग दलवाल्याला शिव्या द्यायचा, गोरक्षकांना शिव्या द्यायचे. अरे त्या हर्षू ठाकूरचं काम काय, येतील जातीवाद करून जातील. माझं घर बीजेपी पण चालवत नाही आणि माझं घर काँग्रेस पण चालवत नाही. राजकारण आम्ही पायाशी ठेवतो आणि पहिलं हिंदुत्वाचं कार्य करतो. पहिलं हिंदुत्व आणि नंतर राजकारण. आणि प्रत्येक हिंदूंना सांगायचंय, वोट द्यायचं. हिंदूंनी वोटिंग करणं बंद केलंय, तिथं वोट जिहाद चालू आहे. पण वोट करा, खासदार निवडून आला आणा, उद्याच्याला हा हिंदुत्ववादी आमदार, हा हिंदुत्ववादी खासदार जर निवडून आला तर हे लव जिहादचे केस तिथं रजिस्टर केले जातील. आपल्या गौरक्षकांना कुठं मारहाण झाली, कुठं गायीची कत्तल झाली तर हाच आमदार तुमच्या सोबत उभं टाकेल, तुमच्या आया बहिणीच्या सुरक्षितेसाठी उभं टाकेल. तुम्ही म्हणतात राजकारण खूप खराब आहे, झालंय, केलंय, पण याद राखा, हा काँग्रेसचा पहिला काळ होता तेव्हा हिंदूंना तरसाव लागले रे, तुमच्या मंदिराच्या लढाईसाठी तरसाव लागले, तुमच्या हक्कासाठी तरसाव लागले रे हिंदूंनो. आज प्रभू श्रीरामाचं मंदिर 500 वर्ष संघर्ष झालाय आणि तुमची पिप्पाणी वाजतीये का हिंदू मुस्लिम भाईचारा. अरे एवढा भाईचारा होता तर हे बाबरी, स्वतःला बाबर म्हणून घेणारा हा नामर्द, हा नामा पुस्तक वाचून घ्या, हा माणूसच नव्हता, हा एक हिजडा होता. खरी गोष्ट आहे. आणि त्याला आदर्श मानणारे म्हणतात मंदिर की जगह अस्पताल बनवा देते तो अच्छा होता, तो वो नामर्द बाबरी के लिए फिर बाबरी क्यों बना रहे, उधर अस्पताल बनवा देते तो अच्छा होता. मंदिर बनाए तो गोर गरीब खाना तो भी खाएंगे, मस्जिद के आगे क्या खाएंगे, कुछ नहीं. त्याच्यामुळं हे 500 वर्ष संघर्ष झालाय. तुम्हाला हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणून तुम्हाला गुट्टी पाजून झोपवण्यात येत आहे. हिंदू मुस्लिम भाई भाई असते तर तुमच्या पोरींचं धर्मांतरण केलं नसतं, तुमच्या गाया कापून खाल्ल्या नसत्या, गोमातेचे तुकडे करण्यात आले नसते, आणि एवढाच भाईचारा असता तर त्या श्रद्धा हत्याकांडमध्ये आपल्या बहिणीचे 35 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवण्यात आले नसते. आपल्या साक्षीला दगडाने ठेचून, खंजरना 26 वार पोटात करून, तिला नालीत टाकून, तिला दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली नसती. जिनके मजहब में सिखाते हैं गाय को काटना काटना काटना, वो आज तुम्हारे साथ भाईचारे की बात कर रहे हैं, तुम्हें काटने की बात कर रहे हैं. उठो द्रौपदी, अब शस्त्र उठाओ. तू त्या दुर्गेचा अंश आहेस, तूच त्या कालीचा अंश आहेस, तूच त्या महिषासुरमर्दिनीचा अंश आहेस, जिने महिषासुराचा गोट घेतला होता, आणि तूच त्या छत्रपतीची जगदंबा आहेस, जिने हे हिंदवी स्वराज्य व्हावं म्हणून आपल्या बापाला तलवार दिली होती. ती तूच रणरागिणी आहेस. तू लवणारी शेळी मेंढी नाही, तू शिवबाची वाघीण आहेस, तू नाचणारी नागिन नाही. याचं भान तुला असलं पाहिजे. जिथं पोरींना कपाळावरचं कुंकू लावायला शिकवा, हो, कुंकू लावायला शिकवा. ही पोलीस स्टेशन मध्ये तुमच्या विरोधात थांबणार नाही, बुरका घालून थांबणार नाही. ते तुमच्याविषयी भडकवतात, त्यांच्या मजहबविषयी तुमच्या पोरींना कट्टर बनवतात. हिंदूंना पाया पडते, हात जोडून कळकळीची विनंती आहे, पोरींना संस्कार द्या. पोरींना एखाद्या नाचणाऱ्याच्या स्टेजवर नाचवू नका. पोरींना मुजरेवाली बनवू नका. सोशल मीडियावर पोरींना अर्धनग्न नाचणाऱ्या बनवू नका. त्यांना मर्दानी वाघीण बनवा, त्यांना लाठी काठी शिकवा, त्यांना तलवारबाजी शिकवा, त्यांना कराटे शिकवा. तिला म्हणायचं स्वतःच्या स्वाभिमानाने
स्वाभिमानाची लढाई तू स्वतः लढ, कारण आता इथं वाचवायला शस्त्र शिकवा. तिला आठवण करून द्या, आई जगदंबेच्या हातात तलवार होती, आई दुर्गेच्या हातात शस्त्र होते, तलवार होती. तर आपल्या पोरींना तलवारबाजी आणि शस्त्र लाठीकाठी शिकवा, तरच आपला धर्म टिकेल. संस्कार शिकवा, तरच आपला धर्म टिकेल. शिकवा तिला झाशीची राणी लक्ष्मीबाई, तरच तुमचा धर्म टिकेल. तिला जर कटरीना कैफ, राणी मुखर्जी, जुही चावला, काय 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 करीना कपूर लांड्यांसोबत लग्न करून तैमूर आणि जहागीर नाव ठेवायले, आणि त्या बॉलिवूड जर उदाहरण आपण घेतोय, त्या बॉलिवूडला आपण आपले संस्कारहीन बनवतोय. अशा बॉलिवूड जिहादचा बहिष्कार करा. तुमची संस्कृती, तुमचा सनातन धर्म हे युगे युगे आहे, युगे युगे. हे आपण कन्वर्ट झालेलं नाहीये. मुसलमान बनू शकतात, ख्रिश्चन बनू शकतात, पण हिंदू हा जन्म घेतो, हे गोष्ट लक्षात असू द्या. हिंदू हा बनू शकत नाही, हिंदू हा घडू शकत नाही. हिंदू म्हणून आपण जन्माला येतो, आपण त्या रामाचे वंशज आहोत, हे गोष्ट लक्षात असू द्या. आपण त्या जिजामाताचे वंशज आहोत, हे आपण लक्षात असू द्या. ह्या कुपाळावरचं कुंकू टिकावं म्हणून आपल्या बापानं बलिदान दिलंय. त्या औरंगा यायचा, दररोज एक यातना द्यायचा, नवीन पिढा द्यायचा. अरे शंभो इस्लाम कबूल करो. बाप झुकला नहीं, बाप वाकला नहीं. आने वाले पीढ़ी को एक नई सीख सिखा कर जाऊंगा. मैं मर जाऊंगा लेकिन मैं इस्लाम कबूल नहीं करूंगा. असा तुमचा बाप होता, अशा बापाचे तुम्ही वाघ आहात, तुम्ही वाघ आहात. आणि ह्याचं भान पोरांना पण असू द्या. नशेच्या आहारी जाताय, ड्रग्ज घेताय, गांजा घेताय, पुड्या खाताय, स्वतःला संपवताय, जयंतीपुरतं नाचताय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र ऐका आणि त्याला जगायला शिका. महाराज ह्या व्यास स्टेजवर बाया नाचवणारे नव्हते, बाया स्त्रियांचा सन्मान करणारे असे आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज होते. महाराजांच्या दरबारामध्ये बाया नाचल्या नाहीत, आणि तुम्ही त्या जयंतीला कपडे फाटेपर्यंत नागिन डान्स करताय दारू पिऊन. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कपाळावर कुंकू लावायचं आणि तोंडात गुटखा ठेवायचा, हे कोणत्या हिंदूने शिकवले? अरे गुटखा खाताय, ड्रग्ज घेताय, लेकरं पैदा करायची ताकद राहत नाहीये, त्याच्यामुळे हे जिहादी असं करताय तुम्हाला. आज गांजा ड्रग्ज विकणारे त्यांचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही उद्याच्याला येणारी चांगली पिढी घडवू नाही, तुम्ही येणाऱ्या पिढीमध्ये तुम्ही बाप होऊ नाही, आणि तुमच्याच बायकां, तुमच्याच आया बहिणी ह्यांनी पळून न्याव, ह्याच्यामुळं हे तुम्हाला ह्या ड्रग्सच्या म्हणजे ह्या व्यसनाच्या अधीन जाताय तुम्ही. त्याच्यामुळं निर्व्यसनी राहा. नशा नाही उतरेगा, मरेपर्यंत हा नशा उतरणार नाही. इथं वक्फ बोर्डने जो आपल्या जमिनीवरती जो ताबा टाकलाय, तिथं निवेदन द्यायला चालू करा. आणि तुम्ही म्हणताय की आता छत्रपती शिवाजी महाराज आमच्याला पोटाला जन्माला येणं गेले, तर आपल्या आया बहिणींना एक सांगायचंय, छत्रपती श्री शिवाजी महाराज तेव्हा जन्माला येतील, धर्मवीर संभाजी माझा वाघ तेव्हा जन्माला येईल जेव्हा तुम्ही राजमाता जिजामाता होताल. महाराणा प्रताप तुमच्या पोटामध्ये तेव्हा जन्माला येतील जेव्हा तुम्हाला राणी जयवंताबाई व्हावं लागेल. तेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज घडवणार, महाराणा प्रताप घडवणार. आणि तुम्ही पण आपल्या लेकरांना जर संभाजी बनवायचा असेल, संभाजी घडवायचा असेल, आपल्या लेकरांना गुरु गोविंद सिंह के 4 साहबजादे अगर हमारे कोख में जन्म लेना है तो तुम्हें गुरु गोविंद सिंह जी बनना पड़ेगा. शाहरुख खान, सलमान खान ते हलकट जातीचे लक्षण आहेत, ते हलकान आहे. आपला बाप एकच, आपला राजा एकच,
आपला हिरो एकच, छत्रपती श्री शिवाजी महाराज. हे गोष्टीचं भान असू द्या. आंखों में जो पाल रखा है सपना ही रह जाएगा, कितनी भी कोशिश कर लो ये भगवा झुक ना पाएगा, ये भगवा झुक ना पाएगा. जलते दीपक में भगवा है, कब तक उसे बुझाओगे, भगवान मिटाने वाले कैसे सूरज चांद मिटाओगे. सद्भाव प्रेम से जीने की सलाह आज भी देते हैं, इंसान बना रहे दुनिया में, इंसान बना रहे दुनिया में. बाकी बस यही हम कहते हैं, हमारा झगड़ा नहीं रहा कभी मस्जिद चर्च मजारों से, पर जंग हमेशा छिड़ी रहेगी हिंदुस्तान में बैठे गद्दारों से, हिंदुस्तान में बैठे गद्दारों से. आने वाले पीढ़ी को बनाओ भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, स्वामी विवेकानंद, उन्हें ना बनाओ औरंगजेब, अकबर. ये तैमूर और जहांगीर पैदा करते फिर रहे हैं, कि वो तैमूर और जहांगीर पैदा कर रहे हैं. दिक्कत इस बात की हो रही है कि तुमने छत्रपति शिवाजी महाराज और महाराणा प्रताप पैदा करना छोड़ दिया. तुम्हारे कोख में महाराणा प्रताप ही जन्म लेने चाहिए. तुम्हें पढ़ना होगा रामायण, भगवत गीता, महाभारत, तुम्हें पढ़ना होगा वीरों की गाथाएं, तब जाके शूरवीर तुम्हारे कोख में जन्म लेंगे. और अगर ये हमारे कोख में जन्म लेंगे तो आने वाला हमारा ये हिंदू राष्ट्र अखंड हिंदू राष्ट्र होगा, अखंड हिंदू राष्ट्र होगा. त्यांच्या घरावर बुलडोजर खरंच चढवा जर तुम्ही हिंदू असाल तर. मंदिरावरचे अवैध भोंगे लवकरात लवकर काढण्यात यावे. आणि कोणी पण ख्रिश्चन पादरी फादरी जर इथं बायबल घेऊन आला, हात पाय तोडायचे आणि पोलिसाच्या हवाली करायचं. बाकी आपण बघून घेऊ काय करायचं ते. एवढे माझे 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवते. आणि माझ्या महिलांना जाता जाता एकच सांगते, दुर्गा बन तू, काली बन तू, चंडी बन, पर कभी न भुरके वाली बन, कभी न भुरके वाली बन. आता एक जाता जाता हात जोडून विनंती आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आणि खूप जण हाताला म्हणजे तुमच्या हाताला रोंगटे खडे हो रहे थे, तो काही जण अंग चोरून घेत होते. माझे लक्ष तुमच्यावर होते. काही जणांच्या डोळ्यात पण पाणी होतं. आया माऊलींनो, ही खरी परिस्थिती आहे. आज हे बोलते, कित्येक सकल हिंदू समाज, आज कित्येक मुलींना आपण वाचवण्याचं काम केले. फक्त व्यासपीठावर बोलत नाहीये आपण. आज कित्येक मुलींना घर वापसी केलेली आहे. कित्येक मुलींचं धर्मांतरण झालेलं, त्यांना सुखरूप आपण सोडवलेलं आहे. कित्येक ख्रिश्चन लोकांनी आपल्या हिंदू कुटुंबांना कन्वर्ट केलं होतं, त्यांना आपण सुखरूप बाहेर आणलेलं आहे. कित्येक गोमातेच्या कत्ली होण्यापासून आपण वाचवत आहोत. त्याच्यामुळं हे धाडस येतो धर्म ततो जयो जय, ही गोष्ट लक्षात असू द्या. धर्माला जपावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच धर्म जपलाय. घरातले देव सुरक्षित आहेत, हे आपल्या बापाची देण आहे. जो कोणी हिंदूंसोबत नडला, याद रख भडव्या, त्याला सरसकट आम्ही कापला, सरसकट आम्ही कापला. कापायच्या गोष्टी आम्हाला करू नका म्हणा. आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं कापायचं आणि छाटायचं जाणतो. हम हिंदू. सगळ्यांनी मोबाईलचा टॉर्च ऑन करा. हात जोडून विनंती. शिवाजी महाराजांचा स्मारक उभं राहावं बरं का येणाऱ्या पुढच्या 20 फेब्रुवारी 19 फेब्रुवारी पर्यंत आला पाहिजे. मांजरी सारखा नाही.